सुप्रभात मित्रांनो, आज आपण कल्याणपासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या व टिटवाळ्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक प्राचीन अशा शिवमंदिराला भेट देणार आहोत. आणि ते शिवमंदिर म्हणजे लोणाड या गावातील असलेले सुप्रसिद्ध शिवमंदिर. हे शिवमंदिर लोणादित्य नावाने प्रसिद्ध आहे. येथे येण्यासाठी कल्याण आणि भिवंडीवरून बस किंवा रिक्षा पकडावी लागते. आणि जर आपण कल्याणवरून येत असाल तर आपण सावध नाक्यावर उतरावे आणि तेथून चालत किंवा रिक्षाने सुद्धा जाता येते. हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले असून ते सुमारे 1024 वर्ष जुने आहे. लोणादित्य शिवमंदिर हे लोणाड गावात स्थित असून एक अतिप्राचीन आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. 9व्या ते 13व्या शतकादरम्यान उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहर राजांच्या काळात या मंदिराची निर्मिती झाली आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची भूमीच त्रिदल पद्धतीची बांधणी आहे. खूपच सुंदर असे नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शिलाहर राजा अपरादित्यचा प्रधान मंगलया यांचा पुत्र अन्नपथ्या यांच्या इसवी सन 997च्या ताम्रपटात या मंदिराच्या खर्चासाठी भादाणे गावचा महसूल नेमून दिल्याचा उल्लेख आढळतो. जवळच्या चौदरपाडा येथील 24 जानेवारी 1240च्या शिलालेखात या मंदिराचा उल्लेख लोणादित्य असा करण्यात आला आहे. हे मंदिर प्राचीन दगडी कोरीव कामासाठी प्रसिद्ध असून त्याच्या गर्भगृहाची रचना अतिशय सुंदर आहे. मध्ययुगीन आक्रमणांमुळे मंदिराची काही प्रमाणात पडझड झाली असली तरी आतील गाभारा आजही चांगल्या स्थितीत आहे.
आज अस्तित्वात असलेल्या अवशेषांवरून त्याचे मूळ प्रमाण आणि सौंदर्य याची आपल्याला कल्पना येते. गाभाऱ्यातील शिवपिंडी आणि त्या बाहेर अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. गाभाऱ्याचे शिखर नष्ट झाले आहे. समोरील नक्षीकाम बघता आपल्याला सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिराची आठवण होते, कारण त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे नक्षीकाम आहे. मध्ययुगीन आक्रमणांमुळे मंदिराची काही प्रमाणात पडझड झाली आहे. भारतीय पुरातत्व विभागाने या ठिकाणी लक्ष देण्याची खूप गरज आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला 1 एकर परिसरात पसरलेला तलाव आहे. तलावाचे सुशोभीकरण केलेले आहे व या ठिकाणी बसण्यासाठी सुविधा केलेली असून घाट सुद्धा बांधलेला आहे व दुर्घटना होऊ नये यासाठी रेलिंग सुद्धा लावलेली आहे. समोर जे दिसते ते हनुमान मंदिर आहे. आत्ता आपण शिव मंदिराच्या बाजूला असणाऱ्या कालिका माता मंदिरात जाणार आहोत आणि त्या ठिकाणी दर्शन घेणार आहोत.
लोणादित्य मंदिराला लागून असलेले तिसरे मंदिर म्हणजे आई गावदेवी मंदिर आणि या ठिकाणी सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.